हा स्वराज सारखा सारखा हिच्या जवळ का करत असतो? आणि या प्रीतीला पण मला बाहेर काढायची काय गरज होती? ही प्रीती मला सांगते तशी वागेल ना की बदलेल? नाही मी घालतो ना व्यवस्थित गडी. मी देतो घालून तुम्हाला. जायलाच हवं का? हां? घरी जायलाच हवं? हो म्हणजे आईने बोलवले ना, मग जावं लागेल. नका ना जाऊ. म्हणजे बोर होईल मला 48 तास. काय करणार ना मी पण. आपण असं करूया ना, आपण कार्यक्रमाला जाऊया आणि कार्यक्रम संपला की परत येऊ. म्हणजे आई पण खुश, तुम्ही आलात म्हणून मी पण खुश. नाही अहो तुम्ही येणारच आहात ना, मग मी जाते. मग मी पण बॅग भरायला घेऊ का? नाही अहो सगळे असतील ना तिथे. ऐका ना, नका ना जाऊ, थांबा ना. नाही आईला सांगितलंय मी येते म्हणून. खरंच बोर होईल मला 2 दिवस. तुम्ही थांबला असतं तर बरं वाटलं असतं. थांबा ना. नाही आलीस का होई? मी भाजी आणल्यात सर. हो हो हा तुला काय हवंय ते बघ. हो, आणि मी बघते. तुला कांदे शिरून देऊ का? हो दे दे दे. आई एक हा जरा बघ, मी तांदूळ काढते. हो चालेल. जावई बापू, हं? नाही म्हटलं वाईट वाटणार नसेल तर एक सांगू का? हां बोला ना. आमची प्रीती जरा अल्लडच आहे. नाही म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलींना लगेच माहेरी जायची फारशी ओढ नसतेच. उलट त्यांना जास्ती सासरीच राहायचं असतं. दिवस रात्र नवऱ्याच्या अवतीभोवती करायचं असतं. पण ही प्रीती आज माहेरी जाते तर जास्तच खुश आहे. 2 दिवस सासरच्यांपासून दूर राहणार आहे, पण त्याचं काहीच दिसत नाही हो हिच्या चेहऱ्यावर. काय कारण असेल त्याचं? तिला ओढ कशी वाटत नाही हो तुमची? नाही म्हणजे तुम्ही सोड लावण्यात काही कमी नाही. त्याचं कारण काही असो, पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका इतकंच. नाही काय सुभद्रा ताई, सकाळी सकाळी काय विष घालवताय तुम्ही स्वराजच्या मनात? अहो ताई, हो काय बोलताय तुम्ही? माझ्याशी बोलताय? मी विष घालवते? अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी जावई बापूंना सांगते की आमची मुलगी लहान आहे, अल्लड आहे, संसाराची नीटची समज नाहीये तिला अजून, म्हणून तिला समजून घ्या इतकंच हक्काने समजावून सांगते मी माझ्या जावई बापूंना.
यात काय पाप केलं मी? तुम्हाला काय बोळ्याने दूध पिणारी लहान मुलं वाटतोय आम्ही की वेडी वाटतोय? तुम्ही कुठले शब्द कशासाठी बोलताय ना हे चांगलंच ठाऊक आहे मला. टोमणे मारायचे नाही तर माझ्या भाच्याला आधीच सांगून ठेवते. अगो प्रीती, अहो काही काय बोलताय तुम्ही ताई? अहो मी का टोमणे मारीन? अहो काय हे? कुठलाही आरोप करताय तुम्ही माझ्यावर? आणि ताई तुम्हीच समजून घ्या ना. अहो आपण 4 पावसाळे जास्त पाहिलेत. संसार म्हणजे काय असतो हे आपल्याला माहितीये. उद्या फू म्हटल्यावर फुवारा नको व्हायला, काही गैरसमज नको व्हायला, म्हणून नवरा बायको मध्ये काही गैरसमज होऊ नये म्हणून मी जावई बापूंना आपलं समजावून सांगते. हो ही जी काही तुमची नाटकं आहेत ना ती सासू सुनेच्या सिरियल मध्ये चांगली दिसतील हा? इथे माझ्या समोर माझ्या घरात ही नाटकं अजिबात करायची नाहीत. तुम्ही इथे का आलायत, कशासाठी ठाण मांडून बसलायत हे चांगलंच माहितीये मला. मुलीची काळजी आहे म्हणे. बस झाला ताई. नाही मी शांतपणे सगळं ऐकून घेते म्हणून तुम्ही वाटेल ते बोलू नका मला. नाही म्हणजे मान्य आहे मला, मी पाहुणी म्हणून आले इथे, पण आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे. कुठाय कुठाय स्वाभिमान तुमचा? दाखवा ना. आहे का स्वाभिमान तुमचा? इथे राहायचं असेल ना तर नीट राहायचं, कटकट करायची नाही आधीच सांगते. प्रीती बघ, प्रीती ऐक ऐक ऐक. अगं काय बोलतायत बघ मला. अगं तुझ्या हट्टापायी आले मी या घरात, पण या घरात काय काय ऐकून घ्यावं लागतंय मला, बघतेस ना. तू म्हणतेस म्हणून, फक्त तुझ्या हट्टापायी या घरात किती अपमान झाला ना तरी मी याच घरात राहीन. इथेच राहणार मी. तू नको इथे काळजी करू. राहायचंय ना तुम्हाला, मग नीट राहायचंय, छळायचं नाही आम्हाला. आत्या जाऊ दे ना. नको हे बघ, नको वाद घालूस. अरे तू काय सांगतोयस मला आणि तू मुग गिळून गप्प काय बसतोय? त्या बोलतात तुला बोलता नाही तोंड वर करून. बघा बघा कसं बोलतायत त्या, मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलणार का तुम्ही आता? आत्या प्लीज. अगं बाबा, मला शांत राहायला सांगू नको. आपलं घर आहे, आपल्या घरात आपण नीट राहायचंय. काय चाललंय हिचं? तू बाहेर निघायचं आणि सकाळी सकाळी का भांडते ही? गप्प बस सोजवत. हा काय आहे? काय आहे? सुलू जरा वर ये. हो आले. ऐकून घेऊ नको त्यांचं, काही कळलं ना? शांत हो. गप्प बसा. बाजूला हो वाद नको. नको आहेत आपल्याला. आता काय तुम्ही प्लीज आत्या प्लीज शांत व्हा. प्लीज कमाल शांत झाली व्हा बाई ना. यांची. मी असं करते, मी पुढे जाते प्रीतीच्या घरी, नाही तर अजून काहीतरी बोलतील या मला. तुम्ही मागणं या. हा